थँक्यू सो मच. सामन्याला सुरुवात. कानविंदे विरुद्ध माडेपाडा या दोन संघादरम्यान मॅचला सुरुवात होतीये. फिल्डिंग लागलेली आपण पाहतोय. माडेपाडा टीमची गोलंदाज तयार. पहिला चेंडू या वेळेस विकेट किपरला कलेक्ट करण्यामध्ये अपयश आलंय आणि या दरम्यान ही सिंगल धाव येते. एका धावेनं सुरुवात करतोय गोलंदाज. पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्गवरती जयेश. ज्या गोलंदाजानं खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलंय, वेगवान गोलंदाजीसाठी नक्कीच ओळखला जातो. काय झालं बघा. एका धावेनं खातं खोललं. सलामीची जोडी आपण पाहतोय. कानबिंदे संघाच्या वतीनं गोलंदाज फलंदाजांची जोडी आणि माडेपाडा टीमच्या वतीनं गोलंदाज. यावेळेस हा चेंडू ऑन साइडला खेळलेला फटका पाहायला मिळतोय. 2 धावांचा इशारा पंचांचा. 2 धावांच्या मदतीनं धावफलकाला आकार येतोय. 3 धावा स्कोर कार्डवर. विशाल आणि कैलास ही जोडी मैदानावरती आपण पाहतोय. कानविंदे संघाच्या वतीनं नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजीचा धाडसी निर्णय स्वीकारलाय आणि फिल्डिंगचं पाचारण समोरून माढेपाडा टीमला दिलंय. यावेळी जे 6 चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळायचं होतं मात्र फलंदाजाच्या रडारपासून दूर जाऊन यष्ट्यांवरती आदळलाय. पहिला धक्का. फलंदाज बाद. धक्का मिळतोय. फलंदाज बाद. कैलास मैदानाच्या बाहेर. 3 धावांवरती पहिला धक्का. गोलंदाजी मार्कवरती जयेशला आपण पाहतोय आणि जयेशनं दिलेला हा हादरा आपल्याला पाहायला मिळाला. जयेश कौतुक करावंच लागेल या गोलंदाजाचं, कारण भरपूर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाजांना रोखून ठेवतोय. विकेट टेकिंग गोलंदाजी पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं यावेळेस सुद्धा सुरुवातीला धक्का देताना पाहायला मिळाला. फलंदाज कैलास तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानावरती प्रितेश साथ देताना पाहायला मिळेल विशालला. 5 षटकांची मॅच आणि सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती इथून लगाम घालण्याचा प्रयत्न चालू आहे. गोलंदाजी मार्कवरती. जयेश षटकातला पुढचा चेंडू घेऊन सज्ज. नवीन फलंदाज प्रितेश आहे स्ट्राईक वरती. कानविंदे संघासाठी वनडाऊन वरती आलेला हा फलंदाज प्रितेश स्ट्राईक वर. यावेळेस हा चेंडू पायावरती आदळला फलंदाजाच्या. डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक 4 या आकड्यावर जाऊन पोहोचलं. पहिलं षटक मार्गस्थ. जबरदस्त गोलंदाजी अटॅक पाहायला मिळतोय. फलंदाजांना कुठल्याही प्रकारचा संधी देत नाहीये. सातत्यानं चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा चांगली गोलंदाजी करून वापर करून घेत असताना जयेश आपण पाहतो. यावेळेस हा फटका चांगला आहे. फिल्डरला बीट केलाय.
चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं वेगानं फरार चौकार. धन्यवाद. चौकार आलाय. 4 धावांची मदत होते धावफलकाला. 8 या आकड्यावर जाऊन पोहोचलं. यावेळेस सुद्धा शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय. फटका चांगला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या दिशेनं ट्रॅव्हल होईल आणि ऐन शेवटच्या मोमेंटला चेंडू थोडासा टर्न झालाय आणि 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील. 2 धावांचा इशारा पंचांचा येतोय आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक 10 या धावसंख्येवर. पहिलं षटक समाप्त झालं. धावफलकावर 10 धावा. कानविंदे संघाची धावसंख्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीसाठी विकास येतोय. माडेपाडा संघासाठी दुसरं षटक. विकास राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू घेऊन आणि पहिल्या चेंडूवरती दिलाय हादरा. जबरदस्त मारा डायरेक्ट करताना पाहायला मिळतोय. तिखट मारा. फलंदाज बाद. थँक्यू. विशालच्या रूपानं हा धक्का. दुसरा धक्का मिळतोय कानविंदे टीमला. नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली. मात्र हा निर्णय नक्कीच चांगला साबित होईल का हे पाहावं लागेल. कारण 2 गडी लवकर तंबूच्या आश्रयाला. सलामीवीरांची जोडी मैदानाच्या बाहेर. कैलास आणि विशाल मैदानातून बाहेर. प्रितेशची साथ देण्यासाठी किरण आलाय मैदानावर. हा चेंडू विकासचा पाहायला मिळतोय आणि हा सुद्धा वेगवान चेंडू. कॉन्फिडन्स अपील केलं जातंय. मात्र पंचांकडून दाद मिळत नाहीये आणि हा चेंडू सुद्धा डॉट. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती क्लीन बोल्ड केलं. त्यानंतरचा हा चेंडू डॉट फेकतोय. अतिशय मातब्बर गोलंदाज. गोलंदाजी मार्गवरती विकास. उर्ध विकेटने यावेळेस सुद्धा हा चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू फुलटोच आणि या अनुषंगाने या 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. फटका चांगला पाहायला मिळाला. 2 धावा. मित्रांनो सूचना लक्षात घ्या. रिव्ह्यू कुणालाही दिला जाणार नाही. आयोजन कमिटीच्या वतीने ही सूचना आहे. जर पंचांना वाटलं तर पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. सूचना लक्षात घ्या. कुठल्याही खेळाडूला किंवा फलंदाजाला ही रिव्ह्यू दिला जाणार नाही. ही सूचना लक्षात घ्या. विकास पुन्हा एकदा तयार. हा चेंडू चांगला होता. फुलटो स्ट्रेट ड्राईव्ह. अगदी सरळ येतोय. जबरदस्त फटका. अगदी मैदानावरती जर आपण पाहिलं असेल तर क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉलचं प्रात्यक्षिक देताना चेंडूला पायानं अडवलं आणि संघासाठी नक्कीच 2 धावा वाचवल्या. चांगली फिल्डिंग. कौतुक करावं लागेल फिल्डरचं. वेगानं आलाय. बरंच ग्राउंड कव्हर केलं आणि चेंडूला अडवण्यात सुद्धा यश मिळवलं. चांगली फिल्डिंग. गुड फिल्डिंग. माडेपाडा टीम मैदानावरती पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी. चांगली फिल्डिंग. सातत्याने एकमेकांना साथ देत असताना गोलंदाज आणि फिल्डर सुद्धा. हा फटका ऑन साइडला. मोठा प्रहार करायचा होता मात्र बॅटवर व्यवस्थित आला नाही. आता मात्र फिल्डिंग खराब.
आणि फिल्डरला चकवून चेंडू निघून गेलाय सीमा पार, चौकार. थँक्यू. क्रिकेटचा खेळ मित्रांनो पहा कसे रंग बदलत असतो. या अगोदरचा चेंडू आपण पाहिला असेल, अगदी अविश्वसनीय चौकार अडवला आणि या चेंडूवर मात्र अगदी हातातून चेंडू सीमा पार. प्रदीपजी पागी यांच्याकडनं कानविंदे संघासाठी प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक षटकारासाठी प्रदीप पागी यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. आणि हा पहिलाच फटका चांगला आहे, मात्र फिल्डर मधोमध काठावरून उभा आहे. मोठा आदरा, फलंदाज बाद, तिसरा धक्का. थँक्यू. तिसरा धक्का किरण तंबूच्या आश्रयाला. मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय आणि धावसंख्येला खीळ घालून ठेवणारी गोलंदाजी सातत्यानं पाहायला मिळाली. तिसरं षटक प्रगती पथावर येतोय. गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा जयेश गोलंदाजी मार्क वर. तिसरं षटक मार्गस्थ होत आहे. गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज जयेश माडेपाडा टीम साठी. पहिला चेंडू फुलटोज ऑन साइडला, चांगला फटका आहे. फिल्डर आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू फरार, चौकार. या चौकारासाठी प्रदीप पागी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. चौकाराला 4 धावांच्या मदतीनं धावफलक चाललंय, जाऊन पोहोचलं ते 22 या आकड्यावर. 22 ऑन द बोर्ड. गोलंदाजीसाठी जयेश राईट आर्म राऊंड द विकेट न मारा करताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती हितेशच्या बॅट मधनं आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस बॅटची कडा होती आणि चेंडू जाऊन विसावतो डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धावील, 23 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ, 5 षटकांची मॅच आणि गोलंदाज विकास आणि त्याच्या साथीनं गोलंदाज जयेश यांचा तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस जयेश आहे गोलंदाजी मार्क वरती, चांगली गोलंदाजी सातत्यानं साकारतोय. विकासनं सुद्धा चांगली गोलंदाजी केली आणि या तिसऱ्या षटकामध्ये जयेशनं सुद्धा थांबवून ठेवण्याचं काम केलंय. यावेळेस झेल हवेत आहे, बराच वेळ चेंडू हवेत आणि निर्जन स्थळावरती ड्रॉप झाला हा चेंडू. आपण पाहतोय 2 धावा येत आहेत. कृष्णा माडे यांनी जर झेल पकडला तर प्रदीप पागी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विकेट किपरच्या मागे फिल्डर उभा आहे. कृष्णा यानं जर झेल पकडला तर प्रदीप पागी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस या सिंगल धावेची मदत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. थ्रो फेकायची गरज होती का? तिसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न आणि हा प्रयत्न सुद्धा यशस्वी. 3 धावा कंप्लीट, 2 धावा कंप्लीट.
पंच या धावा किती? 2. ओके, 2 धावा. पंचांचा इशारा येतोय. दोन धावा येत आहे. दोन धावांची मदत धावफलकाला होतीये. धावफलक जाऊन पोहोचलं ते 27. दोन धावा. चला मित्रांनो, पंच आहेत त्या ठिकाणी. क्वालिफाईड पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली भूमिका सकाळच्या सत्रापासून आपण पाहिली आहे. नामवंत पंच आणि आज या लाहे प्रीमियर लीग मध्ये काम करताना पाहायला मिळतात. यावेळेस फुलटो चेंडू, नॉकटेड हिट, जबरदस्त प्रहार, षटकार. प्रितेशच्या बॅटमधनं हा षटकार. प्रदीप पागी यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. 5 चेंडू 16 धावांवरती खेळत असताना पाहायला मिळतोय फलंदाज प्रितेश. लागोपाठचे 3 षटकार जर आले तर कानविंदे संघासाठी सन्माननीय सागरजी भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि सलगच्या 3 चौकारासाठी सुद्धा सागरजी भोईर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. कानविंदे संघासाठी ही मेजबानी. 3 षटक समाप्त होत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलो ते 35 या धावसंख्येवर. 35 सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करत असताना टीम कानविंदे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पहिला गोलंदाजी मार्क वरती जयेश. 2 षटक खर्च केली आणि 2 षटकांच्या खेळामध्ये जवळजवळ 27 धावा खर्च केल्या. जयेश गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीला चांगलं षटक हाताळलं, त्यानंतर मात्र हे षटक महागडं पाहायला मिळालं. तब्बल 17 धावा या तिसऱ्या षटकात आल्या आणि कानविंदे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 35 या धावसंख्येवर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा स्कोर कार्डवर. चौथ्या षटकाला होते सुरुवात. गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय माडेपाडा टीम साठी प्रसाद. गोलंदाजीसाठी प्रसाद. सलगच्या 3 षटकारासाठी बक्षीस वाढले मित्रांनो. प्रदीप पागी यांच्याकडनं तब्बल 5000 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी. आणि बाळासाठी ही पर्वणी आहे, लक्षात ठेवा. बाळा फलंदाजीसाठी आलाय आणि 2 धावांचा फटका बाळाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. हितेश अर्थातच बाळा याच्या बॅटमधनं धावांचा पाऊस नक्कीच पाहायला मिळतोय. स्ट्राईक वरती सज्ज आहे. षटकार हॅट्रिक साठी 5000 पारितोषिक. हा चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर विकेट किपरच्या हातात जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न, गरज होती का प्रश्न विचारला जाईल. फलंदाज बाद धावबादच्या स्वरूपात हितेश तंबूच्या आश्रयाला परत. आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईर या एवन जोडीने. आयोजन केलंय बाबू परडे नितेश भोईर या एवन जोडीने. लागे गावान चषक ठेवलाय आज एलपीएल नावाने. लागे गावान चषक ठेवलाय आज एलपीएल नावाने. इन द मिक्स. धन्यवाद. फलंदाज बाद होतोय हितेश तंबूच्या आश्रयाला.
चौथं षटक मार्गस्थ गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय प्रसाद. आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती धावबाद होतो हितेश. हा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर येतोय चेंडूच्या पाठीमागे. 4 क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येताना पाहायला मिळाले आणि या दरम्यान या 2 धावा जोडल्या जातील. 39 धावा स्कोर कार्डवर 39. शांत चाललेलं क्रिकेट. संध्याकाळच्या सत्राकडे आपण हळूहळू वळतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी आपल्याला ही मेजवानी पाहायला मिळतीये. चांगलं क्रिकेट, अतिशय नामवंत क्रिकेटर्स आज खेळताना आपल्याला पाहायला मिळाले, अजूनही मिळत आहेत. या दरम्यान बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल धाब. आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब आहे आयोजित ही भव्य दिव्य टुर्नामेंट राज, वैभव आणि विशाल यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी, यांच्या स्मृतींना उजाला देण्यासाठी हा एक प्रयत्न पाहायला मिळतोय संपूर्ण लाहे ग्रामस्थांच्या वतीनं. लाहे प्रीमियर लीग अर्थातच LPL हा फटका आहे 2 धावांसाठीचा. 2 धावा येतील. 2 धावांची मदत धावफलकाला आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं ते 42 धावांवरती. 42 धावा. चौथं षटक मार्गस्थ प्रसाद गोलंदाजी मार्गवरती आहे. जोडी मैदानावरती कानविंदे संघासाठी समीर आणि त्याच्या साथीनं प्रितेश. बराच वेळ किल्ला लढवत असताना प्रितेश एका बाजूनं आणि त्याला साथ देताना नवीन फलंदाज मैदानावरती समीर. प्रितेशसाठी हा चेंडू फटका फसलाय, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चांगलं जजमेंट, चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद माघारी. थँक्यू. 9 चेंडू आणि 22 धावांची खेळी साकारली हितेशनं. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. प्रत्येक षटकारासाठी सागरजी वेखंडे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हा फटका पाहायला मिळतोय. शेवटचं षटक मार्गस्थ आणि फलंदाज बाद माडेपाडा संघाला मिळालेले हे यश. थँक्यू. अनोखं पारितोषिक आलंय. क्षेत्ररक्षक झेल सोडेल माडेपाडा संघाचा, त्याला प्रदीप पागे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. दोन्ही बाजूने ही बक्षिसांची मेजवानी पाहायला मिळते आहे. यावेळेस फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. थँक्यू. षटकार आलाय, दमदार स्ट्रोक. या षटकारासाठी प्रदीप पागे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक येत आहे. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी इथून बक्षीस वाढले मित्रांनो. 200 रुपयाचं पारितोषिक प्रदीप पागे यांच्याकडनं. धावफलक जाऊन पोहोचलो ते 48 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ बाकी. कृष्णा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस हा फटका चांगला पाहायला मिळतोय. कव्हर स्वीपरला चेंडू ट्रॅव्हल होत असताना चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डर येऊन अडवतोय. या दरम्यान या 2 धावा कंप्लीट. सागर वेखंडे यांच्याकडून चौकार षटकारासाठी
100 रुपयाचं पारितोषिक, प्रदीप पागी यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. कृष्णाचा हा चेंडू लेग ब्रेकचा मारा पाहायला मिळतोय. माडेपाडा संघासाठी हा गोलंदाज कृष्णा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये. सागर वेखंडे यांच्याकडनं प्रत्येक चौकार षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. यावेळेस हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा. सागर वेखंडे यांच्याकडनं षटकारासाठी बक्षीस वाढले, 500 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. कानविंदे संघासाठी मात्र बक्षिसांची खैरात पाहायला मिळतीये. नितीन पष्टे यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये जाहीर झालेत. मित्रांनो, वाईटचा इशारा आणि ही बक्षिसं जाहीर झालेली आहेत. आपण ही बक्षिसं कमवल्यानंतर डायरेक्ट मान्यवरांना भेटा. कृष्णा माडेनं 3 वाईट टाकले लगातार, तर प्रदीप पागी यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील. सलग 3 वाईट जर टाकले तर कृष्णासाठी प्रदीप पागी यांच्याकडनं 500 रुपये दिले जातील. हा चेंडू आला या दरम्यान सिंगल धावाली आणि धावफलक जाऊन पोहोचलो ते 53 या धावसंख्येवर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. कृष्णा गोलंदाजी मार्कवर आणि आता हा चेंडू आलाय वाईड. परेश वेखंडे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपये दिले जातील. कृष्णाचा लेग ब्रेक अटॅक पाहायला मिळतोय. यावेळेस बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव येईल. 5 षटकांची समाप्ती होती मित्रांनो. धावफलकावर जर आपण पाहिलं तर 55 धावा, 55 रन्स ऑन बोर्ड. धन्यवाद. यानंतरची मॅच करंजपाडा विपक्ष एकता दळकन, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉसर डिया. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत असेल. दळकन विरुद्ध करंजपाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉसर डिया. सन्माननीय महेशजी खंबाळकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय सागरजी भोईर सर यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. आजच्या दिवसातली शेवटची लढत असेल मित्रांनो. दळखन विरुद्ध करंजपाडा या दोन संघादरम्यान मॅच असेल.
करंजपाडा संघानं नाणेफेक जिंकली आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलाय दळखन संघाला फलंदाजीचं पाचारण. सामन्याला सुरुवात होतीये, जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल या ऐकूयात कमेंट्री बॉक्स मधनं दत्तात्रयजी फर्डे सर यांना. थँक्यू सो मच. तो गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहे आयोजित राजवैभव विश्वस्पर्धी चषक 2022 LPL लाहे प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि या एडिशन पहिल्यामध्ये आपण दिवस क्रमांक पहिल्यामध्ये दिवस क्रमांक 1 मधील संध्याकाळच्या सत्रामध्ये ऑलमोस्ट आपण 6 मॅच या ठिकाणी कव्हर करतोय आणि शेवटची मॅच या मॅच नंतर आपल्याला पाहायला मिळेल 7वी मॅच असेल आजच्या दिवसातील दलखन एकता दलखन वर्सेस केव्ही करंजपाडा. अगदी बघितलं तर पहिल्या मॅच पासून आपण या ठिकाणी सातत्याने 6 मॅच आणि 7व्या मॅच मधील ही शेवटची इनिंग या ठिकाणी पाहायला मिळते. तर विपक्षी संघ या ठिकाणी पाहायला मिळेल कानविंदे वर्सेस मडेपाडा. कानविंदे विपक्ष माडेपाडा. 56 धावांचं या ठिकाणी टार्गेट सेट केले 5 षटकांमध्ये. ओ स्विंग अँड मिस, क्या बात आहे. अक्रॉस द लाईन बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाहीये. तर समीर वेखंडे यांनी जर तर सौरव वेखंडे यांना सागर वेखंडे यांच्याकडनं 100 रुपये प्राप्त झालेले आहेत. तर स्पीड अप करायचे कारण आपल्याला अजून एक मॅच कव्हर करायची आहे आणि ऑलमोस्ट 5 या ठिकाणी अगदी वाजलेत. तर अजूनही आपल्याकडे एक मॅच बाकी आहे. शेवटची मॅच अजूनही बाकी आहे. ऑलमोस्ट 6व्या मॅच मधली दुसरी इनिंग. पंच व्हॉट इज द डिसिजन? विकेट. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळालं. बॅट्समॅन उमेश बॅक टू द पॅव्हिलियन. नितेश भोईर अजय खंबालकर बॅट्समन लई डेंजर. थँक्यू लुझी. तर या ठिकाणी कृष्णा बडेसाठी सागर आणि प्रदीपजी पागे आणि सागरजी वेखंडे यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपये प्रति 100 रुपये आलेले आहेत प्रत्येक षटकारासाठी. ऑलरेडी 100 रुपये या ठिकाणी प्राप्त झालेत समीरला. क्रॉस लाईन खेळायला गेले. अपील लेक्समच्या बाहेर व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये अजून एक धाव फलकावर या ठिकाणी अंकित होणार. एक विकेट देखील मिळवले पहिल्या षटकामध्ये जयने आणि धावसंख्येला फायनली या ठिकाणी श्री गणेश होतोय तो एकेरी धावेने एक्स्ट्रा स्वरूपात धाव संख्या फलकावर लागली गेले. एक गडी बाद एक, ती देखील वाईटची. बॅट मधून अजूनही एकही धाव फलकावर अंकित झाली नाहीये. जर बॅटने धावा आल्या नाही तर मात्र कठीण आहे हा 55 धाव्यांचा चेस. चांगली बॉलिंग जय. परफेक्ट यॉर्कर ऑन ड्राईव्ह. धाव येणार नाहीये. डॉट बॉल. गुड फिल्डिंग.
38 सर्कल मध्ये असे गरुड ठेवलेत की जणू भक्ष्यासाठी असुसलेत. त्यांचं लक्षच फक्त आहे की या बॅट्समनला कसं बाद करायचं. ऑलमोस्ट आपण बघू शकतो 7-8 खेळाडू हे 38 सर्कल मध्ये आहेत. मेंढ्याटेरी पॉवर प्ले 2 आपण बघू शकतो, एक लॉंग ऑफला आणि लॉंगॉन कावगण झोन. यावेळेस बिग हिट लॉंगॉन रिजन मध्ये कावगण झोन मध्ये चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. क्या बात आहे. सिली मिडनच्या डोक्यावरून चौकार. मानत नाही हार मारतन चौकार आणि षटकार नितीन खांबालकर संदेश भोईर बॅट्समन लई डेंजर कधी मानत नाही हार. तर या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट्स क्लब आहे 20-22 आणि या 20-22 मधील दिवस क्रमांक 1 आपल्याला आज या दिवशी स्पेशली लाहे प्रीमियर लीग साठी सोमनाथजी खाडे जे विशेष करून आपल्याला बदलापूर वरनं थेट या ठिकाणी सकाळी या ठिकाणी लाभले आणि संध्याकाळच्या सत्रापर्यंत ते या ठिकाणी राहिले. त्यांच्या आवाजाने, त्यांच्या आवाजाच्या जादूने संपूर्ण लाहे प्रीमियर लीग या ठिकाणी गजबजलंय. साधारणपणे आपण बघू शकतो तर 198 देशांमध्ये ही स्पर्धा घेऊन जाण्यासाठी ज्या वाहिनीचा वापर केलाय tenniscricket.in जे सर्व संतोषजी नाणेकर, ओमकार सावंत असतील, आमचे गौरव सावंत असतील, आमचा प्रथमेश परब असेल आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल शुभम मस्कर. त्याच पद्धतीने स्कोरच्या भूमिकेत सकाळपासून आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले सचिन सोनावळे, सज्जन आमचा लाडका सज्जन, आणि त्याच पद्धतीने ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये आमचा मनोजजी जाधव आणि सागरजी कोरडे. विशेष कौतुक. ऑर्पिक चेंडू फॉलो थ्रू मध्ये आणि रनआउटची विकेट डायरेक्ट मिळू शकलं नाहीये. डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाजाला जावं लागलं असतं तंबूच्या आश्रयाला, परंतु देव तारी त्याला खून मारी. सध्या तरी तारलाय, परंतु भविष्यामध्ये जर पडण्याची सवय झाली तर मात्र देव सुद्धा तारणार नाही. लक फेवर असं म्हणतात, दी फॉर्च्यून फेवर द ब्रेव किंवा ब्रेव फॉर्च्यून द फेवर. नशीब ज्यांच्या बाजूने असतं देव देखील त्यांचा साथ देतात. शॉर्ट चेंडू स्लाइस केलाय पॉइंटच्या डोक्यावरून, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. चौकार आणि षटकार छाप यांची मैदानाला छाप यांची मैदानाला गावदेवी स्पोर्ट्स लागे गावाला गाजला गावदेवी स्पोर्ट्स लागे गाव. तो षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होत्या 5 आणि आता मात्र 2 चेंडू झाले 5. धावसंख्या अव्वल कवर 1 गडी बाद 10. 55 धावांची गरज आहे आणि अशा वेळेस 10 झाल्यात अजूनही 45 धावांची गरज असेल. फुल टॉस ऑन साइडला ग्लान्स केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू निघून चाललाय डिक्लेअर झोन मध्ये फक्त 2. फटका किती चांगला आहे. डायमेन्शन 360 नसल्यामुळे कदाचित स्क्वेअर ऑफ द विकेट, फाईन लेग झोन असेल, डीप स्वीपर झोन असेल, या झोन मध्ये विशेष करून तुम्हाला 1-2 या स्वरूपात धावा मिळतील. त्यानंतर व्ही शेप मध्ये खेळले लॉंग ऑफ मिड विकेट रिजन मध्ये आपण फुल खेळले तर तुम्हाला मिळतील 4 किंवा 6 मिळतील, परंतु पॅडल स्वीप खेळले तर एकच मिळेल. स्लाइस करण्याला गेले, अपील, खूप मोठी अपील, डॉट बॉल. तर या ठिकाणी इम्प्रोव्हायझेशन करणाऱ्या बॅट्समनला, रिव्हर्स स्वीप खेळणारा बॅट्समन असेल, इम्प्रोव्हायझेशन खेळणारा बॅट्समन असेल, डेल स्कूप खेळणारा बॅट्समन असेल, पल्लू शॉट खेळणारा बॅट्समन असेल, तर या ठिकाणी संधी नाहीये. किती प्रयत्न करा, एबी डिव्हिलियर्स प्रमाणे तुम्ही बॅटिंग करायला जाल तर मात्र या खेळपट्टीवर धावा जास्त मिळणार नाही. स्लाइस केले पॉइंटच्या डोक्यावरून, डिक्लेअर झोन मध्ये मिळतील 6 धावा. व्हॉट अ शॉट. तर हिरव्या झेंड्याच्या तिकडनं जर चेंडू केला
पलीकडे तर षटकार किंवा चौकार असेल आणि अलीकडून गेला तर 2 असतील, पिवळ्या झेंड्याच्या अलीकडून गेला तर 2 असतील. स्क्वेअर लेग पिवळा झेंडा. तर डायमेन्शन आहे अगदी आम्हाला देखील कधी कधी कळत नाही की चौकार आहे की 2 धावा आहेत. और पिच टू सेट डाउन द ग्राउंड अलॉंग द गार्बेज टू ट्रॅव्हल द लॉंगर रिजन मध्ये. गुड फिल्डिंग डायरेक्ट थ्रो. विकेट किपर अगदी आपण या ठिकाणी बघू शकतो गोलंदाजाकडे थ्रो केला होता. विकेट किपर अपील करत होते, जणू सांगत होते की हा चेंडू माझ्याकडे फेकणं गरजेचं होतं, परंतु रॉंग एंड कडे थ्रो देखील उचितच होता, परंतु गोलंदाज यशस्वीरित्या त्या ठिकाणी बाद करू शकले नाही. फंबलिंग झालं. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावांनी धावसंख्येला आकार. धावसंख्या अफलकावर पोहोचली 20. पहिल्या षटकात होत्या 5 आणि दुसऱ्या षटकात तब्बल कुठल्या गेल्यात 15. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावसंख्या अफलकावर 20. जिंकण्यासाठी अजूनही 35 धाव्यांची गरज असेल. निर्धारित 18 चेंडूंमध्ये 35. तर या ठिकाणी आपण बघू शकतो उमेश बाद झाले 0वर. अजय खेळतात 1 धावेवर आणि कृष्णा जो पहिल्या मॅच मध्ये फ्लॉप होता तो कृष्णा खेळतो या ठिकाणी 12 धावेवर. पहिल्या मॅच मध्ये देखील कृष्णाकडनं जी अपेक्षा होती ती अपेक्षा फलदायी ठरली नव्हती. जो कृष्णा 0वरच बाद झाला होता. जय आलेत. 18 चेंडू मध्ये करायचे 35 म्हणजे 11.90. 11.66 ऑलमोस्ट 11.70. पहिला चेंडू लेक्सनच्या बाहेर व्हाईट बॉल. आता मात्र करायचे 18 चेंडू मध्ये 34. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. एक्स्ट्रा स्वरूपात धावा देणं म्हणजे एकंदरीत आपण 21 धावा 21 धावा फलकावर. षटक क्रमांक 3 मार्गाचा असताना जय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू एक्स्ट्रा स्वरूपामध्ये लेगस्टम्पच्या बाहेर पिच केलाय. दंडित केलंय पंचांनी. ओव्हर द विकेट. ओहो ही लाईन चांगली. आपल्या उंचीचा वापर करतोय जय. ऑलमोस्ट 6 फूट इंच म्हणजे ऑलमोस्ट कर्टनी वॉल्श, डीन एम्ब्रोस असे गोलंदाज होते की ज्यांच्या हाईट नाही. त्याच पद्धतीने आपण बघितलं तर त्यांच्या हाईट फॅक्टर इतकी असायची की जणू स्क्रीनवरनं ज्यावेळेस परफेक्ट यॉर्कर यायचा त्यावेळेस बॅट्समॅन फुल टॉस मिस टायमिंग हिट आहे. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय आणि या ठिकाणी मिळतील 4 धावा. चौकार. या ठिकाणी डावखुऱ्या बॅट्समनला संधी आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये डावखुरा फलंदाज खूप धावा काढू शकतो. जर डिक्लेअर झोन मध्ये गेला तर एकंदरीत कमी मिळतील, परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये खूप मिळू शकतात. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. खराब लाईन जयची या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 एक्स्ट्रा स्वरूपात धावा दिल्या गेल्यात आणि एक चौकार देखील खर्च केलाय. धावसंख्या अफलकर पोहोचली 26. 19 धाव्यांची गरज आहे. 29 धाव्यांची गरज आहे. 26 झाल्यात. 29 धाव्यांची गरज आहे. ऑन द राईज मिस टायमिंग हिट आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. 1 धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये. 27 धाव्यांची गरज. धावसंख्या अफलकर 2 28 धावा अफलकावर. जिंकण्यासाठी अजूनही 28 धाव्यांची गरज असेल. इनसाइड आउट फटका बसलाय. जेल असेल आणि यस यस व्हाट अ सॉफ्ट डिस्मिसल. बॅट्समन बॅक टू द डगआउट. या ठिकाणी बाद होत आहेत अजय. सोनावले सचिन गागस बॉलर देवास्कर भाऊ बर्डे संघाचा कॅप्टन साऱ्यांच्या पाठीशी खंबीर. निलेश भोईर पांडू पाटेकर बॉलर देवास्कर
क्या बात आहे. तर यावर्षी गावदेवी स्पोर्ट्स क्लब लाहीर संघाने जी कामगिरी केली उल्लेखनीय कामगिरी. कारण सातत्याने कॉन्स्टंटली 10 ट्रॉफीज ज्यांनी आपल्या नावावर आपल्या गावावर आणि किंबहुना आपल्या या परिसरावर अगदी क्रीडा रसिक वर्गांचं मन जिंकलंय आणि डॉमिनेट केलंय. जसं शहापूर तालुक्यामध्ये गोटेकर संघाने तब्बल 25 ट्रॉफ्या लगातार जिंकल्यात. 26 ट्रॉफ्या. कोसळे येथील ट्रॉफी देखील रनर अप ट्रॉफी जिंकले आणि मला वाटतं जर 15 ते 20 ट्रॉफ्या या माझ्या समोर कमेंट्री करताना ते जिंकलेत. तर इतक्या ट्रॉफीज ते यावर्षी ते जिंकलेत. तर किती प्रगती आहे. ओ स्लाइस केला हवेमध्ये असं मिस्टमिंग हिट आणि फलंदाज वाचलेत. जर शेवटच्या मोमेंटला स्किट झाला नसता चेंडू या ठिकाणी शू स्किट झाले असते तर फलंदाज देखील बाद झाले असते. परंतु बॅट्समनला या ठिकाणी पुन्हा एकदा देवाच्या कौलनेच वाचवलंय. निसर्गाचा कौल बॅलन्स केला. एक चेंडू बाकी आहे. अजूनही एक चेंडू बाकी आहे. 2 वाईट टाकलेत. 2 वाईट टाकल्यामुळे या ठिकाणी अजूनही एक चेंडू बाकी आहे. धावसंख्या अव्वल कवर या ठिकाणी पाहायला मिळेल 31 धावा. अव्वल कवर जिंकण्यासाठी 24 धाब्यांची गरज असेल. निर्धारित 13 चेंडूंमध्ये 24. फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होऊ शकलेला नाहीये. गुड फिल्डिंग. 32 23 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी सातत्याने समीकरण इक्वेशन बदलत आहे. छप्पन्न धाब्यांची गरज होती. म्हणजे इथून विचार केला तर 24 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 24 धाबा. बारावा खेळाडू हा कंपल्सरी टी शर्ट वालाच पाहिजे. तर आमचा नितेश भोईर A1 जोडी आमचा भाऊ फळडे आणि नितेश भोईर 2 टोक आहेत आणि गोलंदाजी मार्ग हितेश. गोलंदाजी मार्ग हितेश 12 चेंडू मध्ये करायचे 24. 12.00 ची सरासरी. हाफ ट्रॅकर विकेट किपरच्या डोक्यावरून फ्लाय आणि फ्लाइंग झोन मध्ये मिळतील या ठिकाणी. डिक्लेअर 1 या ठिकाणी विकेट गरजेची आहे. 11 चेंडू मध्ये करायचे 23. अकरा चेंडू मध्ये करायचे 23 धावा. समीकरण पुन्हा बदललंय. धावसंख्या धावफल कवर 33. हो शॉर्ट कव्हरच्या अगदी जवळ चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जमिनीला गुदगुल्या करत बंदुकीतून गोळी निघावी आणि थेट जाऊन अगदी या ठिकाणी त्या भगव्या पट्टीला भिडावी त्या पद्धतीने हा चेंडू कव्हर ड्राईव्ह क्लासिक राहुल द्रविड स्टाईल कव्हर ड्राईव्ह चौकार.
शुद्धपणा जर तुमच्याकडे असेल तर टेनिस क्रिकेट मध्ये देखील तुम्ही परफेक्ट ड्राईव्ह वर चौकार मिळवू शकता. याचं प्रात्यक्षिकरण या ठिकाणी दाखवलं बॅट्समन कृष्णा. आज मात्र या कुरुक्षेत्रावरील पहिल्या मॅच मध्ये कुरुक्षेत्रामधील तो कृष्ण बनला नव्हता, आता मात्र श्रीकृष्ण बनत चाललाय. Oh, what a magnificent timing! It's a clear साधावा येतील. It's a shot of the day. क्या बात आहे! What a classic hit inside outच्या माध्यमातून या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवून दिलाय. 6 धावांसाठी मॅचला मोमेंटम शिफ्ट करणारा षटकार. क्या बात आहे! 9 चेंडू मध्ये 13 करायचेत. समीकरण पुन्हा बदललंय. धावसंख्या अव्वल कव्हर 43. 13 धावांची गरज. या चौकार षटकाराने कृष्णा आणि कुरुक्षेत्रच बदलवून टाकलंय. रणशिंग पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलंय. ओहो, डॉट बॉल. 8 चेंडू 13. पुन्हा समीकरण बदललंय. जितके चौकार येतील तितका फलंदाज या ठिकाणी कॉन्फिडेंट असेल, जितके डॉट बॉल येतील तितकी जर आपण विचार केला तर कानविन्य संघ मॅच मध्ये येऊ शकतो. माळेपाडा संघ. ओ, वन मोर डॉट, वन मोर प्रेशर. गुड बॉलिंग, गुड कमबॅक. 2 चेंडू 10 आल्या, तदनंतर 2 चेंडू 0. कृष्णा हिरो होणार की विलन होणार, शेवटी सर्वस्व त्याच्यावरच आहे. 13 धावा करायचेत. 7 चेंडू 13. स्लाइस केलाय. क्या बात आहे! षटकाची समाप्ती 6 चेंडू मध्ये करावे लागतील 13. जर 9 चेंडू मध्ये 13 हवे आहेत तर बॅट्समन जर इतका प्राथमिक स्वरूपाचा बॅट्समन असेल, त्या बॅट्समन कडनं 3 चेंडू डॉट जात असतील तर इव्हेंट ही परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाऊ शकते. मग त्या बॅट्समनला आपण सर्वोत्कृष्ट बॅट्समन म्हणू शकतो का, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. 6 चेंडू मध्ये करावे लागतील 13 आणि कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. दिस इज द प्राइम प्रिन्सिपल ऑफ LPL, लाहे प्रीमियर लीग. 4 चेंडू तब्बल डॉट खेळलेत. म्हणजे आलेली मॅच तोंडामध्ये आलेला घास जर खाता आला नाही तर प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहेत. 5 चेंडू मध्ये करावे लागतील 13. त्या होणार नाही, त्या कराव्याच लागणार आहेत. ओ, परफेक्ट ड्राईव्ह. 1 धाव मिळाली. 4 चेंडू मध्ये करायचे 12 धावा. ही मॅच जिंकून द्यायची असेल तर कृष्णालाच काहीतरी चमत्कार करावा लागेल, कारण श्रीकृष्णाचा जन्म झाला होता तुरुंगात, परंतु या कृष्णाचा जन्म तुरुंगात झालेला नाहीये. ही मॅच वाचवायची असेल तर या कृष्णाला सर्वोत्तम खेळी करावी लागेल. 4 चेंडू 12, 2 मोठे फटके. ओ, मिस टायमिंग जेल असेल आणि कृष्ण आणि पुन्हा आपली नौका, टीमची नौका मला वाटतं त्या या बादे बर्मुडा ट्रँगल मध्ये जशी टीम, जसं एखादं जहाज जसं अडकतं तसं मला वाटतं या कॅरेबियन पायरेट्सचा कृष्णा तिथे अडकला गेलाय आणि परिणामी 3 चेंडूत 12, 9 चेंडू मध्ये 12 होत्या. आता मात्र समीकरण आलंय 3 चेंडू मध्ये 12. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आलेली हातातली मॅच इतकी कठीण होऊ शकते, कारण कौतुक करेल मी गोलंदाजाचं. गोलंदाज असेल मोहन आणि हितेश. क्या बात आहे! आपल्या संघासाठी धावून आले. 3 चेंडू 12 धावांची गरज. ओ, ही लाईन खराब. लेगस्टमच्या बाहेर 1+1 2 मिळतील. 3 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. मोमेंटम बदलू शकतो. इतकं चांगलं केलंय, पुन्हा गेम बदलू शकते. क्रिकेट इज ऑल अबाउट ग्लोरियस अनसर्टिनिटी.
क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला काठोकाठ असा खेळ की ज्यामध्ये ब्रह्मदेव जरी आला तरी देखील सांगू शकणार नाहीये की मॅच कोण जिंकणार. आतापर्यंत जर बघितलं तर मॅच पूर्णपणे कानविंदे संघाकडे होती परंतु चुकले. ओ परफेक्ट मिळतो बॅट मिस टायमिंग हिट जेल असेल. तीन तीन क्षेत्र जेलच्या खाली आणि जेल होणार नाही त्याला कारणच तसं आहे. कारण जर तुमचे शूज जर स्किट होणारे असतील तर मात्र जेल कसे होणार. दोन चेंडू मध्ये करायचे 8. वॉट अ मॅच. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवा. कारण गोलंदाजी कशी केली जाते याचं प्रत्यक्षाने दाखवलं. बॅट्समन आपल्या फॉर्म मध्ये असणाऱ्या बॅट्समनला इथे 4 चेंडू डॉट लगातार टाकलेत आणि परिणाम मॅच बदली. स्लाइस करायला गेले. नो बॉल. तर पंचांनी संदिग्धता वाटल्यामुळे या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि थर्ड अंपायर या ठिकाणी असतील सागर. नो बॉल. इट्स अ नो बॉल. हाईट. नो बॉल. फ्री हिट असेल. पंच धाव घेतली का त्यांनी. कोणत्याही खेळाडूने व्यासपीठावर जर चढले 12वा खेळाडू बसलेला असताना तर मात्र पेनल्टी मिळेल. म्हणून कोणी हिंमत करू नका. कारण आम्ही फेअरली या ठिकाणी प्रत्येकाला बाजूने नव्हे तर सगळ्यांच्याच बाजूने या ठिकाणी निरपेक्ष पद्धतीने ही क्रिकेटची स्पर्धा आम्ही या ठिकाणी पार पाडतोय. 2 चेंडू मध्ये करावे लागतील कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग 7. कुठे कमतरता जाणवली ड्रेसिंग मध्ये आणि चेसिंग मध्ये तर मात्र स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. स्पीडअप करायचं. 2 चेंडू 7 धावांची गरज. रंगबिरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे मॅच बदलत चालले. खेळाडू कक्षामध्ये शांतता ठेवायची. 2 चेंडू 7. कोण कोणावर करेल मात. कोण कोणाला मिळेल 7. कारण चेंडू राहिले 2 आणि संघाला धावसंख्या देखील करावे लागणार 7. Here we go. 2 balls 7 runs. Right among the wicket. बॅटची लिडिंग एज या ठिकाणी आणि डिक्लेअर झोन कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिळतील 2 धावा मिळतील. 1 चेंडू 5 कंपल्सरी 5 करावे लागतील. या ठिकाणी नथिंग टू लूज. पराभूत होण्यासाठी काही नाहीये. फक्त हिटिंग करणं गरजेचं आहे. अनेक घटना आहेत. 1 चेंडू 5 चेतन शर्माला लगावलेला शारजा स्टेडियम वरचा पहिला षटकार जावेद मियादाद यांनी. तदनंतर 1 चेंडू 5 धावा असताना टॉम कुलकर्णी आमच्या प्रथमेश परब यांच्या गावचे यांनी आमच्या डोळखाम नगरीमध्ये वाड्याच्या गोलंदाजावर लगावलेला तो पहिला षटकार. पंडित मराठे 48 ही टीम होती भांडुपची. त्या भांडुपच्या टीम समोर 1 चेंडू 5 मध्ये असताना षटकार मारला होता. रविकांत शिंदे कल्पेश शिंदे यांचे बंधू 1 चेंडू 5 धावा असताना नितीन चौधरी यांनी मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार मारला होता. असे अनेक उदाहरणं आहेत. 1 चेंडू 5 धावा असताना एम्ब्रोजला मारलेला बाहुबली षटकार सुमित ढेके यांनी तो देखील बंगालच्या स्पर्धेमध्ये
परंतु या LPL मध्ये एक चेंडू 5 काय होईल, कारण एक चेंडू 5 धावा होतील परंतु त्या कराव्या लागतील. परफेक्ट मिळत बॅट, चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जाणार नाहीये, फक्त एक धावेने पराभूत झाले. जर पुन्हा पडले, धडपडले, जिंकले, परंतु जर ते 5 चेंडू डॉट खेळले नसते तर ही मॅच बॅट्समनच्या बाजूने चुकली असती. तोंडातला हास, तोंडातला घास कसं घालवणं याला म्हणतात, म्हणून क्रिकेट इज ऑलवेज अनसर्टिनिटी. शेकन करायचे. मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी जाते प्रितेश कानविंदे संघाचा. प्रितेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. प्रितेश आपण यायचंय. ही मॅच जिंकायची होती या ठिकाणी, परंतु कृष्णाची विकेट गेली आणि